दुधी भोपळा आणि दही, या दह्याचं ताक करणार आहे. पहिल्यांदा दुधी भोपळा बारीक चिरून घेते आणि मी नंदिनी दही वापरते. याचं ताक करणार आहे. पाणी काय जास्त बसत नाही. म्हणजे घरचं म्हशीचं दूध असलं तर त्याचं घट्ट दही होतं आहे, पाणी घालायला त्याच्यात पाणी घालता येत नाही, पातळ असते. आज मी ताक घालून दुधी भोपळा करणार आहे. पहिल्यांदा चिरून घेते भोपळा. आता कढई गरम करायला ठेवली आहे. थोडंसं तेलाचा वापर कमीत कमी करायचा, आरोग्यासाठी चांगला. तिकडं तेल तापेपर्यंत आल्याचा एक तुकडा, लसूण, आणि जिरं शक्यतो स्वयंपाकात जास्ती वापरायचं, कारण जीर्ण करतं आहे. काय पण खाल्लेलं जीर्ण करायला मदत करतं आहे. जिरं जास्ती वापरायचं. तापले जिरे, मोहरी, हळद, गॅस बारीक करते. कढीलिंब, आता हे सगळं 1-2 मिनटं भाजू दे. हे भाजेपर्यंत हे मी चेचून घेते. चेचलं गेलं. आता मी सोरेके म्हणजे हे दुधी भोपळा बारीक चिरून घेते. आता गॅस मोठा करते. त्याला चांगलं भाजून घ्यायचं. थोडेसे चिनी पावडर, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट. आता काय करायचं, हे सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी. बघा, तेलाचा कुठेही वापर जास्त दाखवतो. आरोग्यासाठी तेल अतिशय हानिकारक आहे. एका व्यक्तीला 1 किलो तेल महिन्याला अशा प्रकारे वापरायचं. माझा तर घरी तसा वापरायचा. आता ह्याच्यात पाणी घालते. आता ह्याच्यात पाणी घालते. मला करी करायची, अगदीच काय पातळ सार भाताबरोबर करायचं नाही आहे, करी करायची. आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं. गॅस मोठा करायचा, ह्याला शिजू द्यायचं. पाणी आटत आलं की मग हे दही फोडून त्याचं ताक करून घालायचं आहे. तोपर्यंत चांगलं शिजू दे 1-10 मिनटं. कारण मी दुधी भोपळ्याची साल काढलेली नाही आहे, साली सकट ठेवलं आहे. त्यामुळे जरा 1-10 मिनटं शिजायला पाहिजे. आता भाजी गार झाली. आता काय करायचं, मी सांगितलं ना आमचं दही पातळच असतं ऑलरेडी. हे नंदिनीचं ताक दही सेमच.
म्हशीचं काय म्हशीचं वगैरे नसतं, माझ्याकडे गाईचं असतं. एक वेळ करून बघा. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. आता इकडे मी नाचणीचे पापड तळायला ठेवले, कमी तेलात होतं अगदी.